नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड कवठा येथे शिवसेना BLO पदाधिकारी आढावा बैठक. नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार आनंद बोंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शिंदे शिवसेना गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये BLOच्या माध्यमातून मतदान यादीत नाव कसं समावेश करायचं या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे आणि हे काम सर्वांनी मिळून केले तर लवकरच होईल असेही सांगण्यात आले व चांगले काम केल्यास मी योग्य ते बक्षीस देण्यात तयार आहे असे आमदार आनंदराव बोंढारकर यावेळी बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राज्यभरामध्ये SIRचं काम या ठिकाणी चालू आहे आणि आजच आम्ही ची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ज्या पद्धतीनं देशभर आणि राज्यभर काम चालू आहे, माझ्या मतदारसंघात सुद्धा काम अतिशय उत्तम व्हावं यासाठी आम्ही पक्षाकडून सुद्धा BLA नेमलेले आहेत आणि BLA ची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पक्षाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. विविध प्रश्नाची वाचन या ठिकाणी करण्यात आलं आणि कुठेही मतदार या ठिकाणी वंचित राहू नये यासाठी आमचं शिवसेनेच्या वतीने काम चालू आहे. माझं मतदार आणि बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण सुद्धा काळजीपूर्वक यामध्ये भाग घेतला पाहिजे. आपण 2002ला ही यादी पुनर्रचित झाली होती, ती आताच 2026ला या ठिकाणी होत आहे. 2026च्या यादीमध्ये आपलं नाव वगळू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे, याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी जे काही शासनाचे BLO आपल्याला फॉर्म देत आहेत, आपल्या घरी येऊन फॉर्म भरत आहेत, ते फॉर्म त्यांच्याकडे आपण काळजीपूर्वक दिला पाहिजे. मी माहिती घेतली, अनेक फॉर्म दिलेले आहेत, परंतु मतदार त्यांना फॉर्म ते नेऊन देत नाहीत. ते फॉर्म आपल्या घरीच या ठिकाणी ठेवत आहेत. जर ते फॉर्म आपल्या घरी आपण ठेवला तर मतदार यादीमध्ये आपलं नाव येणार नाही. यासाठी आपण ते फॉर्म BLO यांनी दिलेला आहे, ते BLOचा फॉर्म त्यांना BLOला द्यावा असं नम्र कळकळीचं आव्हान मी मतदारांना या ठिकाणी करतो आणि जास्तीत जास्त मतदारांनी यामध्ये भाग घेऊन एकही मतदार यापासून वंचित राहिला नाही पाहिजे अशी काळजी मतदारांनी यांनी घ्यावी असं नम्र कळकळीचं या ठिकाणी आव्हान. 100% ज्येष्ठ आपल्याला आशीर्वाद देणारे आपले मार्गदर्शक असतात. ज्येष्ठांचा प्रश्न मी या ठिकाणी सभागृहात घेतलेला आहे आणि मला खात्री आहे जशी लाडकी बहीण योजना शासनाने या ठिकाणी आमच्या महायुती सरकारने राबवली, लाडका शेतकरी योजना या ठिकाणी राबवली, लाडका युवक या ठिकाणी योजना राबवली, तशाच पद्धतीनं लाडके मायबाप योजना या ठिकाणी शासनानं राबवावी, ती जाहीर करावी आणि ज्येष्ठांना त्यांना मदत करावी, त्यांना दरमहा किमान 5,000 ते 7,000 रुपये मिळावे यासाठी मी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्याचं कारण असं आहे की अनेक तरुणी जे काही आपल्या आई वडिलांना ज्या पद्धतीनं सांभाळायला पाहिजे त्या पद्धतीनं आता ते युवक या ठिकाणी सांभाळत नाहीये. त्यांचा कुठंतरी खच्चीकरण होत आहे, त्यांना सुखादुखाला कोणी मदत करत नाही. त्यांना सुखादुखामध्ये मदत व्हावी, त्यांना कुठंतरी आधार मिळावा यासाठी मी सभागृहामध्ये बोललो आणि मला खात्री आहे की महायुती सरकार यामध्ये त्यांना न्याय